एक भारतीय तरुण सोशल मीडियावर एक पक्ष काढतो, ते भारतात नाही तर परदेशात बसून. कुठेही नोंदणी नाही की सोबत प्रत्यक्ष माणसं नाहीत. इंस्टाग्रामवर त्या पक्षाच्या अवघ्या 3-4 दिवसात 10 मिलियन फॉलोअर्स होतात. हो, भारतातला सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत 8.7 मिलियन. आणि या 4 दिवसांपूर्वी आलेल्या पार्टीने 3 दिवसात इंस्टाग्राम फॉलोअरच्या बाबतीत भाजपला सुद्धा मागे टाकले. देशभरातील तरुणांचा या पार्टीला तुफान प्रतिसाद मिळतोय. मस्ती मस्ती सुरू केलेली ही पार्टी आज तरुणांचा आवाज बनू पाहते. आणि ही पार्टी सुरू करणारा तो परदेशात बसलेला तरुण आपल्या महाराष्ट्रातलाच आहे. त्याचं नाव आहे अभिजित दिपके. काय आहे ह्या अभिजितची स्टोरी? त्याने परदेशात बसून ही पार्टी का सुरू केली आहे? अभिजितचा नेमका बॅकग्राऊंड काय आहे आणि त्याच्या कॉकरोच जनता पार्टीचा खरा अजेंडा काय आहे, हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली ती एका घटनेमुळे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मागच्या आठवड्यात एक विधान केलं. त्यामुळे एके ठिकाणी बोलताना देशातल्या बेरोजगार तरुणांना त्यांनी कॉकरोच असं म्हटलं. देशभरातील तरुणांच्या उफाळून आलेल्या प्रतिक्रियेनंतर आपल्या म्हणण्याचा रोख वेगळाच होता असं स्पष्टीकरण सूर्यकांत यांनी आता दिलंय. पण सोशल मीडियावर त्यांचं ते विधान चांगलंच ट्रोल झालं. जगाच्या एका कोपऱ्यात बॉस्टनमध्ये बसलेल्या भारतीय अभिजित दिपकेचं सुद्धा रक्त या विधानामुळे खवळलं आणि त्याने इतर तरुणांप्रमाणेच रिॲक्ट होत अगदी मस्तीत स्वतःच्या कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट काढलं. बेरोजगार, आळशी, कायम सोशल मीडियावर पडीक तरुणांना या पार्टीचा भाग होण्याचं आव्हान केलं. आणि बघता बघता तरुणांच्या भावनेला साथ देणारी ही पार्टी देशातल्या मिलियन्स तरुणांचा आवाज बनली. अभिजित दिपकेच्या या एका ॲक्टमुळे सध्या सोशल मीडियावर सगळीकडे त्याची आणि त्याच्या पार्टीची जोरदार चर्चा आहे. अगदी वादळी वाऱ्यासारखं पसरलेलं हे कॉकरोच जनता पार्टीचं लोन पाहून अनेकांना आता प्रश्न पडलाय की अभिजित दिपके नेमका आहे तरी कोण? तर तो आपल्या महाराष्ट्रातला आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. त्याचं वय आहे 30 वर्ष. पुण्यातून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचं शिक्षण त्याने घेतलं आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत गेला. अमेरिकेतल्या बॉस्टन विद्यापीठातून त्याने पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स केलं. अभिजितला सोशल मीडियाच्या विश्वाची चांगलीच माहिती आहे. राजकारणाचा सुद्धा तो चांगला जाणकार आहे. 2020 ते 24 या काळात त्याने आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियाचं काम पाहिलं. 2020च्या दिल्ली विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळी त्याने आम आदमी पार्टीचं सोशल मीडिया चांगलंच सांभाळलं होतं. आम आदमी पक्षाचे अनेक लोकप्रिय मीम आपण त्या काळात पाहिले असतील. हे सगळे क्रिएटिव्ह मीम अभिजितनेच बनवले होते. त्यावेळी सुद्धा आम आदमी पार्टीचं सोशल मीडिया सांभाळणारा 23 वर्षांचा तरुण, अशा काही बातम्या काही चॅनल्सने अभिजित दिपकेविषयी केल्या होत्या. अभिजित सध्या अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये असतो आणि तिथून त्याने हा पक्ष काढला. खरं तर हा दीर्घकाळ चालणारा पक्ष आहे की केवळ काही काळ चालणारा ट्रेंड हे भविष्यात कळेल. पण अभिजितने मात्र आपल्या क्रिएटिव्हिटीमधून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्याच्या पक्षाचं इंस्टाग्राम पेज तर आहेच, पण यासोबतच वेबसाईटसुद्धा आहे. त्यात पक्षाची उद्दिष्ट आणि ध्येय धोरणं लिहिलेली आहेत. विशेष म्हणजे पार्टी सदस्य होण्यासाठी नोंदणीची सुविधासुद्धा आहे. या वेबसाईटवरच उपलब्ध आहे ती. आजपर्यंत 2.5 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी त्यावर नोंदणीसुद्धा केली आहे. नोंदणीसाठी काही निकष त्याने जाहीर केलेत, जसं की तुम्ही आळशी असलं पाहिजे, बेरोजगार असलं पाहिजे, सतत ऑनलाईन असलं पाहिजे वगैरे वगैरे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ज्या प्रकारच्या तरुणांना उद्देशून ते विधान केलं होतं त्याला अनुसरून असणारे निकष पार्टी सदस्यत्वासाठी ठेवले असल्याचं अभिजितचं म्हणणं आहे. देशातल्या तरुणाईने, विशेषतः जेनझी पिढीने या कॉकरोच पार्टीला चांगलंच डोक्यावर घेतलंय. इंस्टाग्रामवर अभिजितला जोरदार प्रतिसाद मिळतोय. अभिजितने काही पोस्टर्स आणि रील त्यावर टाकले आहेत. त्या रीलमधून त्याने सरकारला विरोध करणं सुरू केले. देशातील बेरोजगारी, महागाई आणि नीटचे पेपर फुटल्याचा मुद्दा त्याने उचलून धरलाय. कॉकरोच पार्टीचं एक गाणं सुद्धा आलंय आणि आता ते सुद्धा चांगलंच व्हायरल होतंय. विशेष आणि तितकीच गमतीची गोष्ट म्हणजे आता तर या पक्षाच्या शाखा सुद्धा सोशल मीडियावर सुरू होत आहेत. अनेक पेजेस सुरू होत आहेत, जसं की कॉकरोच पार्टी पुणे, कॉकरोच पार्टी संगमनेर, कॉकरोच पार्टी यवतमाळ. आता अभिजित लवकरच भारतात परतणार असल्याच्या चर्चा आहेत. 4 दिवसात मिलियन तरुणांना एकत्र करण्याची ताकद जर अभिजित दिपकेच्या या मुवमेंटमध्ये आहे, तर भविष्यात अभिजितची ही पार्टी काय काय करू शकते याचा मॅप आता त्याने ठरवायला हवा. कारण तो या मिलियन तरुणांसाठी एक आशा बनलाय. पण अभिजित आणि त्याच्या पार्टीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असताना आता असं सुद्धा म्हटलं जातंय की प्रश्न विचारणं सोपं असतं, पण अभिजित कॉकरोच पार्टीसह ॲक्च्युअल राजकारणात उतरेल का? तरुणांचे जे प्रश्न आहेत ते तो उपस्थित करतोय. तेच प्रश्न सोडवण्यासाठी त्याची पार्टी ग्राउंड लेवलवर उतरून काम करणार का? त्याची पार्टी आणि पार्टीचा अजेंडा हा फक्त सोशल मीडिया ट्रेंड होईल का, की दीर्घकाळ चालणारी एक चळवळ? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.